संसदेत आवाज उठवला की पतीला नोटीस येते असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। सदानंद सुळेंना कायम आयकर विभागाची नोटीस येते असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। काल संसदेत बोलल्यानंतर कदाचित आज नोटीस येईल असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर सुप्रिया सुळेंकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुनगंटीवारांनी टोला लगावलाय। कलमाडींना नोटीस देताना कुठे होता तुमचा धर्म असंही मुनगंटीवारांनी म्हटलंय। ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चढू लागल्यात। लोकसभेत एखाद्या मुद्द्यावर भाषण केलं की दुसऱ्या दिवशी ईडी किंवा आयकरच्या नोटीसी येत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। कालच सदानंद सुळेंना नोटीस आल्याचा दावा सुप्रियांनी केलाय। तुम्ही ज्यावेळी संसदेमध्ये प्रश्न मांडता त्यावेळी तुमच्या पतींना नोटीस निघते आयकर विभागातील वेगवेगळ्या विभागाची, आता देखील निघाली का त्याची नोटीस आणि काय कालच आली आहे आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लव्ह लेटर येईल। आम्ही त्याला नोटीस नाही म्हणत, आम्ही त्याला प्रेमपत्र म्हणतो। सुरेश कलमाडींना कुणी नोटीस बजावली होती असा प्रतिसवाल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। राजकीय नेते आहोत म्हणून आपल्याला विशेष कवच लाभल्याचा आव आणू नये असा सल्लाही मुनगंटीवार यांनी लगावलाय। सुरेश कलमाडींना नोटीस देताना तेव्हा मात्र कुठं होता तुझा धर्म असा प्रश्न विचारला पाहिजे। कायद्याच्या विविध संस्थांना त्यांचं कामच करू द्यायचं नाही। राजकीय नेता म्हणून आपल्याला काही विशेष कवच लाभलं आहे असा भाव आणायचा। महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकरांना महाविकास आघाडी सरकारनं नोटिसा पाठवून दिल्याची आठवण मुनगंटीवारांनी करून दिली आहे। देवेंद्रजींना ही नोटीस मागच्या सरकारमध्ये गेला होता, प्रवीण दरेकरांना नोटीस गेला होता। आपल्याला जाणीव आहे की नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवण्यात आले होते, तेव्हा मात्र ती लोकशाही होती। आणि आता आपल्याला एखाद्या संदर्भात फक्त विचारणा केली तरी इतकं त्रास वाटावा, इतका राग यावा हे काही लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही। सरकारी यंत्रणांचा गैरवापर काँग्रेसच्या काळातही झाला, पण भाजपच्या काळात सरकारी यंत्रणांची सक्रियता खूपच वाढली आहे। त्यामुळे विरोधक कमालीचे अस्वस्थ झाले आहेत। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।